तर मंडळींनो, आज मी बनवणार आहे झटपट अशी होणारी टेस्टी एक नंबर चिकन बिर्याणी. तर चला बनवूया. तर इथे आपण 1 किलो चिकन घेतलं आहे. आता आधी आपण त्याला मॅरिनेट करून घेणार आहोत. तर मॅरिनेटसाठी लागणारं आपण साहित्य बघूया. तर इथे मी मॅरिनेटसाठी आपल्याला पेस्ट बनवावी लागेल. तर त्याच्यासाठी मी घेतले आलं, लसूण, कोथिंबीर, पुदिना आणि मिरची ह्याची पेस्ट करून घेऊया. आता आपण हे चिकन मॅरिनेट करायला घेऊया. त्यासाठी मी आधी घेते दही. हे 200 ग्राम दही घेतलं आहे. एक निंबूचा रस घेतला आहे तो. धना जिरा पावडर, मालवणी मसाला 1 चमचा घेते. बिर्याणीसाठी सुहाना मसाला वापरते चिकन बिर्याणीचा. तो खूप टेस्टी लागतो आणि ह्याच्याने बिर्याणी खूप छान होते. आणि ह्याच्यात ऑलरेडी आपले जे गरम मसाले असतात ते मिक्स आहे. थोडंसं मीठ, कारण ऑलरेडी त्या मसाल्यात हलकं मीठ असतं म्हणून. आणि आता आलं लसूण पेस्ट. ही जी मी आलं लसूण पेस्ट केली आहे ती ताजीच करायची. जर तुम्ही ताजी करून टाकली तर बिर्याणीला चांगली चव येते. आता आपण हे सगळं चांगल्या प्रकारे मॅरिनेट करून ठेवूया. तर हे चिकन चांगल्या प्रकारे पेस्ट आणि मसाले लावून चांगल्या प्रकारे मिक्स करून घेतले. आता आपण हे 15-20 मिनटं चांगलं ढाकून ठेवूया आणि आपण तांदूळ शिजवायला घेऊया. तर इथे मी हा 1 किलो चिकनप्रमाणे 1 किलो बासमती तांदूळ घेतला आहे आणि आता तो चांगला मी धुवून घेतला आहे. आता मी 15-20 मिनटं पाण्यातच ठेवणार आहे, कारण पाण्यात ठेवल्यामुळे आपण जेव्हा शिजू त्याच्यानंतर तो चांगला लांब होतो. आता आपल्याला इथे गार्निशिंगसाठी जो कांदा लागणार आहे तो मी असा लांब लांब कापून घेतला आहे आणि त्याला मस्तपैकी या गरम गरम तेलात तळून घेते. तर हा कांदा मी आपण जेव्हा चिकन शिजवणार त्यात पण थोडं टाकणार आहे आणि पूर्ण बिर्याणी झाल्यावर त्याच्यावरती सुद्धा टाकणार आहे. आता आपल्या इथे तेल मस्तपैकी तापलं आहे आणि हा कांदा मी असा सुटसुटीत करून घेतला आहे चांगला. आता तो आपण तळूया. आणि कांदा करपवायचा नाही, हलका ब्राउनिश गोल्डन असा करून घ्यायचा आहे, म्हणजे आपल्याला तो कडूसुद्धा लागणार नाही. तर आता आपला कांदा इथे मस्तपैकी असा गोल्डन ब्राऊन झाला आहे, तळून झाला आहे. आता त्याला काढून घेते. चांगला असं गाळून घ्यायचं आहे आणि आपण असं टिश्यूवर किंवा एका साईडला काढून घेऊया, कारण ते तेल ॲब्झॉर्ब करेल चांगलं. तर आता आपण इथे तांदूळ भिजत ठेवलेले चांगले 15-20 मिनटं आणि पाणी चांगलं खेचून घेतलं आहे. तर आता मी इथे गरम पाणी ठेवलं आहे एका मोठ्या टोपामध्ये. ते चांगलं उकळू दे. त्याच्यामध्ये आता मी टाकणार आहे दालचिनीचे 2-3 तुकडे, आपली वेलची हिरवी, 2-4 लवंग आणि तेजपत्त्याची पानं. आता हा तेजपत्ता मोठा आहे, छोटे असतील तर 2 पानं टाकू शकता. आता हे पाणी चांगलं उकळू दे, मग आपण ते तांदूळ यामध्ये टाकूया. आणि आपल्या तांदळाला जो भात शिजणार आहे त्याला चांगली चव यावी म्हणून थोडंसं मीठ आणि सुटसुटीत होण्यासाठी ना थोडंसं तेल टाकूया, म्हणजे भात जो बनेल त्याला चिपकणार नाही एकमेकांना. पाणी आता तापलं आहे चांगलं. आता आपण त्यामध्ये तांदूळ टाकून घेऊया. आता 15-20 मिनटं झाली आहेत आणि हे चिकन मस्तपैकी मॅरिनेट झालं आहे. आता आपण ह्याला शिजवून घेऊया. तर मी हे ज्या भांड्यात कांदा तळलेला त्यातलंच थोडंसं तेल काढून घेतलं आहे आणि त्यात थोडंसं तेल ठेवलं आहे. तर त्यामध्ये मी हे मॅरिनेट केलेलं चिकन शिजवून घेते. म्हणजे तिने ते टोप शिजवत ठेवलेला आणि मग तेल तापलेलंच होतं आपलं ऑलरेडी थोडं. आता आपण त्यामध्ये हे
आणि आता हा फ्राय केलेला कांदा टाकूया थोडासा. फ्राय केलेला कांदा आपल्याला अर्धा टाकायचा आहे आणि थोडा आपल्याला एंडला गार्निशिंगसाठी ठेवूया. ते चांगल्या प्रकारे मिक्स करून परत 5-10 मिनिटं शिजवत ठेवूया. इथे आता आपला तांदूळ शिजलाय आणि आपल्याला तो जास्त नाही 70-80% शिजवून घ्यायचा आहे. आणि बघू शकता किती मस्त लांब झालाय. तर आपल्याला हा असा बघा एक तांदूळ एवढा लांब झालाय असा फक्त दाबून बघायचा आहे, म्हणजे जास्त पण नाही शिजला पाहिजे. आता आपण हा चांगला गाळून घेऊया. आता इथे आपलं मस्तपैकी चिकन शिजलंय आणि बघू शकता तेलसुद्धा मस्त सुटलंय. आता ना आपण ह्याचे टोपात घेऊन लेअर लावून घेऊया. वाससुद्धा खूप छान येतोय. शिजलंय आणि थोडंसं नॉर्मल शिजवलं. आता आपण त्याच्यामध्ये दम देऊ तेव्हा अजून शिजलं जाईल. नाही, आता आपण पहिले चिकनची लेअर टाकली, मग आपला हा बासमती तांदूळ आणि हे कोथिंबीर पुदिना आणि आपण जो कांदा तळून घेतलेला तो थोडासा टाकूया. आणि परत आता आपण अजून एक लेअर चिकनची, राईची आणि कोथिंबीर आणण्याची. थोडंसं मी तूप टाकते म्हणजे आपल्या भाताला असं मस्त तुपाचा सुगंध आणि चवसुद्धा येईल आणि थोडं सुटसुटीत होईल. आता मी इथे खाली तवा घेतलाय. गॅस थोडा मोठा किंवा मीडियम ठेवायचा आहे आणि त्यावर टोप ठेवून चांगलं असं गच्च असं लागणारं झाकण ठेवायचं आहे की वाफ बाहेर नाही येणार आणि त्या वाफेवर चांगला आपला बिर्याणी शिजेल. तर आता आपली बिर्याणी इथे शिजली आहे आणि आता आपण सर्व करून घेऊया. बघू शकता मस्त झाले. झूम करा. आपण काढून घेऊया ताटात. हे करा, इथे करा कॅमेरा. तर अशा प्रकारे आपली इथे टेस्टी अशी झटपट चिकन बिर्याणी तयार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट नक्की करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.